दगडालाही देव करायची ताकद आपल्या धर्मात आहे. त्याला सनातनी म्हणावं, त्याला हिंदू धर्म म्हणावा. आपण मातीची शाडूची मूर्ती आपल्या घरात गणरायाची स्थानापन्न म्हणून उभा करतोय. पण आम्हाला विश्वास आहे तो राखतोय. मला एक प्रश्न आहे, गणरायाच का उभं करायचं? त्यांनाच का बसवायचं? त्यांनाच का स्थानापन्न द्यायचं? लोकांनी टिळकांना 33 कोटी देव माहितच असतील की. गणेशाचंच का स्थापन करावं? त्याचं कारण आहे, गण संख्या समूह, गणती करू नकोस, गणना करू नकोस. संख्या संख्याबळ समूह, माणसाला एकत्रित आणायची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त गणरायामध्ये आहे. तो संख्येचा मालक आहे, गणपती आहे, गणाचा आदेश आहे, तो गणेश आहे, म्हणून त्याचं स्थानापन्न आहे. आणि त्या गणरायाशिवाय काहीच सुरळीत पार पडत नाहीये. म्हणून तर माझ्या ज्ञानियांचं ज्ञानी सुद्धा सकलार्थमती, सकल अर्थ तुझ्यामुळे आहे देवा. ही ज्ञानेश्वरी जरी मला लिहिता आली तरी हिचा अर्थ त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला तर ही तुझी कृपा आहे देवा, तुझी गणेश. तूच सुख करता, तूच दुःख हरता. अखंडितपणे वाचस्पती ज्यांना म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, म्हणजे माझ्याकडे कितीही ज्ञान असावं पण त्या शब्दांना पोहोचवायचं काम गणराया करतात. म्हणून शास्त्र, वेद, कादंबरी, ग्रंथ कुठपर्यंत तुम्ही आलात? कीर्तन, भजन, गायन या सगळ्याच्या पलीकडे तुम्ही तर तमाशापर्यंत जरी गेलात तरी तुम्हाला पहिल्यांदा गणच ऐकायला भेटतो. गणरायाचंच वर्णन केलं जातं. अजून सोपं सांगायचं म्हटलं तर स्वतःच्या माय बापाच्या लग्नात सुद्धा ज्या लेकराला पूजलं होतं त्याला गणपती म्हणायचं. म्हणजे लग्न महादेव आणि पार्वतीचं आहे पण पूजलाय तो गणपतीच आहे. कारण त्यांनाही माहित आहे ह्याला पूजल्याशिवाय आपलं बी काही खरं नाही. हा अधिकार आहे त्या गणरायाचा. हे अधिकारी व्यक्तिमत्व आहे म्हणून त्याचं स्थानापन्न आहे. तुम्ही किती सुंदर मकर सजवलाय, किती छान मोदक बनवलेत, किती छान सजावट केली, याला महत्व नाहीच आहे. तुकोबरा फार गोड सांगतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे. मला तू का दिसतोस? कारण माझे चित्त तुझे पाया, माझं मन तुझ्या चरणी आहे, मिठी पडली पंढरी राया. आणि हे सगळं कळून जर तू मला काही देत असशील तर लोकांनी विचारलं एवढा सगळा त्याग केला तुम्ही जगाच्या मालकासाठी, देवाने काय दिलं? कारण लोक आधी स्वार्थ बघतात, काही असू द्या परमार्थात. हे आत्ता झालं, पहिलं नव्हतं. संतांनी कधी स्वार्थ नाही पाहिला देवाचं नाव घेताना, कधीच नाही. देवाने मला काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव नाहीये, देवाने मला खूप काही दिलंय म्हणून देवाचं नाव घ्यायचं. साधं आहे ना. माणूस भाड्याच्या घरात राहिला की भाडं घेतोच की, हो की नाही? माय आता मी माझ्या मनाने एखादं अन्नदान केलंय तर मला कोणी येऊन विचारू शकत नाही तू बुंदी का ठेवली नाही, जिलेबीच का ठेवली. आता माझी मर्जी, खाऊ वाटलं खाणे तर राहू दे. तू उपकार मान ना बाबा माझे, तू मला काय विचारतो हा पदार्थ ठेवला नाहीयेस. अगदी तसं देवानं हे काही न घेता दिलंय, हा त्यानं केलेला उपकार आहे. आपण त्याच्यात म्हणतो देवानं माझं वाटोळं केलं. अरे बाबा दिलंय ते बघ ना. पण देवाला का तेवढाच धंदा आहे का नाव घेऊन बसलंय तुझं वाटोळं करायला? हा, तेवढं थोडीच करणार आहे देव. कधीच कोणाचं वाटोळं करत नाही रे. अदृश्यपणाने अनुसंधानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. पण या कलियुगाचं काय झालंय, जो देवाला मानतोय तो मूर्ख आहे, जो मानत नाही तो शहाणा आहे. म्हणजे ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती सांभाळून स्वयंपाक केला ती बाई लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून कपड्याचा आकार छोटा करून चपात्याला असती ती हाय क्लास आहे. म्हणजे मेंटेन कसं केलं बघा तुम्ही स्टँडर्ड. टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा, त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहे त्या वाजवायच्या. तुम्ही कळस ना, हा एवढंच येत आहे मला, ह्याच्या पुढे येत नाही. कळत ना तुम्हाला माझं बोलणं? वाजवायचं की नाही. अधिकारी दारात बसलाय, तुम्ही जगाच्या मालकाच्या बसलाय, पंढरीच्या मालकाच्या बसलात दारात, बिंदास्त माहेर आहे तुमचं. माय टाळू वाजवा वाटलं बिंदास वाजवा. अगं माय हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचली असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं ना मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. आणि घरी गेले गेल्या म्हणे लईच संतीन शिरली होती मंडपात, तू या अंगात तू ये घरी तुझ्या महाराजीन काढित हो. जग आहे ग माय.
हे कलियुग आहे. इथं वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तनात नाचणारी नालायक आहे. जग आहे, चालतंय, काही दिवसांनी हेही बदलणार आहे. आणि मला कळत नाही कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता. शिकलेली लेकरं आहेत आपण, तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहे. सध्या स्पिरिच्युअलिटी माणूस मानतच नाही. आध्यात्मिकता नकोच आहे पोरांना, गाथा नकोच आहे हातात, ज्ञानेश्वरी नकोच आहे, काकडा माहित नाहीये, चातुर्मास माहित नाहीये, परमार्थ माहित नाहीये, शिक्षण संस्था वारकरी असते हेही माहित नाहीये, हे कुठून आहे आणि कुठपर्यंत जाणार याचं काहीच ज्ञान नाहीये. तरी मी हुशार आहे. अरे ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराणे न गुडी वेडेत कते. ते जर वारी करायची म्हणतात, ते जर दास व्हायचे म्हणतात, मालक व्हायचा अधिकार आहे त्यांचा. भगवंतापेक्षाही श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे तर ज्ञानोबराय आहेत. करा विचार कधी, थिंक अबाउट इट. 16 वर्षाचं वय ज्ञानोबरायांचं. बरं तुमच्या भाषेत सांगते, सायंटिफिकली या बर्थचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. शब्द कळावे, वाजू नये, विसल देऊ नये माईकने. विठाला या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहित आहे, पण हे कधी कधी तरी समजून घ्या. 16 वर्षाच्या ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. इट इज सायन्स. हे विज्ञान आहे जे अध्यात्मामध्ये जोडलं गेलेलं आहे. अध्यात्म मूळ आहे रे, विज्ञान त्याचं फळ आहे. पाणी मुळालाच घालावं लागतं, खोडाला घालून जमत नाही. पण आजकालच्या पोरापुरींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहेत, चालायचं बोलायचं वागायचं सगळं कळतं तुम्हाला, पण कधी भजन करताना दिसला नाहीत. आजकालची लेकरं फार कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाहीयेत, काही वावगं नाहीये, तो प्रारब्धाचा भाग आहे. उगच देव आवडत नाही. तशी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञ न वरावं ही ताकद पूर्वजांमध्ये आहे. तुकोबाराय म्हणले, उगच देव आवडत नाहीये, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माऊली म्हणले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. उगच कसा देव आवडतोय, उगच कसं तुझं पाहता सामोरी प्रारब्ध चांगलं आहे, कुळानं कुळीचं पुण्य आहे. 8 पिढ्या तुकोबांच्या परमार्थात आहेत. विश्वंभर बाबा 8वी पिढी आहे, ज्यांनी स्वयंभू मूर्ती स्थानापन्न केली देहूमध्ये. त्यांच्या कुळात तुकोबाच जन्माला येणार आहेत. वेदशास्त्र पठन करणारं कुळ आहे ज्ञानोबांचं, त्यांच्या पोटी ज्ञानोबारायच जन्माला येणार आहेत. कुळ. आता आमची म्हातारी माणसं म्हणतात, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. तुम्ही काय करता? रात्री 6 नंतर तुम्ही कुठल्या गल्लीत गेला हे कळत नाही आम्हाला, आणि तुम्ही काय आम्हाला सांगता? आता ही म्हातारी माणसं मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात. त्या उभ्या मारुतीला राणे दाखवतात. अरे तो ब्रह्मचारी, त्याला तरी दाखवू नको. आणि हे पोरांना सांगतात, पोरं वाया गेली. आता या म्हाताऱ्या सुद्धा पुरी वाया गेल्या. आणि आजकालच्या काय पुरी आहे त्या वय, ह्यांना काय लाज आहे त्या वय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही काय असं जगलो बाई बिनला जेवण आम्हाला काय राही. अगं तू मिसरी चोळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तू नातीला काय सांगती? अगं तुमच्या तोंडातल्या शिव्या बंद नाही. तुम्हाला काय बोलावं कळत नाही. तुम्ही पुढच्या पिढीला काय ज्ञान देणार आहेत सांगा, काय अनुकरण करणार आहेत लेकर? तर लेख म्हणून विचारते ग माय, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार आहेत, लेकर अनुकरण करतात. आता काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाहीत, त्याला महाराजाची जिरवायची. तो कीर्तन झाला, मित्राला म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, फार ज्ञान शिकवत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता, ऍटिट्यूड. कशाशी खाता रे दादा? पण ॲरोगन्स, ऍटिट्यूड परमार्थात नाही चालत आहे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत, रावणाची, नॉट अ जोक. तुलसी रामायण मधलं वर्णन आहे. नाथ बाबा नाथ रामायण मध्ये सांगतात, रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. बरं का धुळेकर, धोंड्याचा महिना, अर्धा तोळा घातला सासऱ्यानं गेल्या वर्षी. तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. काय पात्रता आहे आपली? 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. 3.5 ते 4 हजार चौकटी असणारं एक घर आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत.
80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता रावणाची. फक्त आलाय तो अहंकार, नडलाय तो ऍटिट्यूड. रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य या संप्रदायाचं आहे. अरे तसल्याला भजन करायला लागलं. 2 BHK आपला वाजवीत जा टाळ्या. कशाचा ऍटिट्यूड करता रे? बरं तुम्ही टाळ्या वाजवत नाही असंही नाही बरं का. जे वाजवतात ते पण उपकार केल्यासारखी वाजवतात. धर घे धर म्हणती बाई टाळ्या वाजव, धर घे धर. आली बाई आमच्या गावात, धर धर. टाळी पाहिजे तुला, धर धर घे. दान करताय बेकाराला. आणि तुमचं कसं आहे माहित आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. हा ना, जयाचे अहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अहिक म्हणजे जगणं. ज्याला जगता आलं नाही तुम्ही त्याला विचारताय देव कसा भेटेल. अरे 4 दिवस अनुभव नाही त्याची, तू कुठे सांग. त्याला राहायचं कळत नाहीये, त्या मूर्खाला काय विचारतोयस परमार्थ काय असतो. आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्केवर नाही. हे शाण्यालाच कळलं महाराज बरं का. ते तुका म्हणे ते पाहिजे, कुठे वेड्यासारखं वागायचं दादा. निने फुंको कान नाही एकांतीच ज्ञान. ट्रान्सपरंट आहे तो वारकरी संप्रदाय. इथे जे आहे ते आहे बाबा. संसारिक आहे पण नामचिंतक आहे, अधिकारी आहे. आमच्याकडे असं काही नियम नाहीये, असेच राहा तसेच राहा, येईल तैसा बोल. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. फक्त विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. आता बाटलीशिवाय याची ढोलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा. अरे भजन आहे रे ते, प्रेमानेच करावं. गुण गाई ना पण शब्द आहे ना पुढे आवडी. मग माझी ह्याची सर्व जोडी देवा, मला नकोच आहे काय पुन्हा. माझे चित्त तुझे आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. आता काही नकोच आहे, दृष्टी न फिरे. पण ही अवस्था कधी होते जेव्हा सत्य कळतं. आणि आयुष्यात सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना. कल्पनेची बाधा ही संत मंडळी कल्पना रे. आपण कल्पनेतच जगतोय. आपण कुठले कपडे घालायचे कोणतरी कुठेतरी बसून ठरवतोय. आपण कुठली गाडी घ्यायची कोणतरी एसी मध्ये ऑफिस मध्ये बसून ठरवतोय. आपण दुसऱ्याच्या मनावर जगतोय, काही नाहीये आपलं. आणि लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही जसा विचार करताय तसंच घडणार आहे. तुम्ही जर नवीन गाडी आणली आणि गाडी चालवताना मनात धाकधूक असेल, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, घासत नसती ठोकत असती. नुसतं घासून भागत नाही दादा. थोडं पॉझिटिव्ह राहा ना. मला विश्वास आहे, घालून या भार राहिलो निश्चिंती. मला चिंताच नाहीये, का मागे पुढे उभा आहे. मग आता दृष्टी न फिरे. जर मला माझी काळजीच नाही तर मी माग का बघावं. कारण मला माहित आहे काहीही झालं तरी माझा मालक माझं उघड्यावर येऊ देणार. गोमट येते करा माझे भार ओझे. मग कशाला दृष्टी फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. आता मी पाठीशी बघतच नाहीये काय चाललंय, तर मी समोरच पाहतोय कारण मला विश्वास आहे पाठीशी तो उभा आहे. मग दुःख ही सुख स्वरूप होत आहे. पण अधिकार किती मिळतो. माऊली म्हणले अवघाचे संसार उगच म्हटले का. विश्वास निर्माण झाला. कधी झाला. जाईन गे माय म्हणजे तुझं पाहता. म्हणजे हा विश्वास कधी निर्माण झाला. तुला पाहिल्यावर झाला की अवघाचे संसार. मला माहित आहे सर्व सुकृताचे. मला माहित आहे नागबाबा सांगतात अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता पण हे कधी घडलं. चरणी जगन्नाथा माझे चित्त तुझे. जेव्हा मी काहीतरी त्याग केलाय, सॅक्रिफाईस आहे माझं. काय आहे की मी या कल्पनेला भुलत नाहीये, तुझ्याशिवाय कोणावर मस्तक ठेवत नाहीये. मग तुम्ही म्हणसाल तुम्ही जर विठ्ठल भक्त आहात तर गणरायाला कसे मानताय. आमचा मालक ज्याला मानतो आम्ही त्याला मानणारच नाही. कारण आमचा मालक ज्ञानोबा तुकोबा. ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाला मानतात म्हणून आम्ही त्यांना मानतो. हे लक्षात घ्या. मालक ज्ञानोबा तुकोबा आहे. विठ्ठलाचं सामर्थ्य माझ्या संतांनी वाढवावं एवढी ताकद ज्यांच्यात आहे ना, ते ज्ञानोबा तुकोबा जनाई बुक्ताई नाथबाबा नामदेव राय आहेत. ते त्यांना मानतात. मग ज्ञानोबा जर म्हणत असतील सकला अर्थमती तर आम्हाला गणरायाची पूजा केल्याशिवाय पर्याय. कारण ते म्हणतात. ते जर म्हणतात थोरात थोर शिवरात्री आम्ही महादेवाला पूजतोच. ते म्हणतात राम विठ्ठलाचा अवतार आहे आम्ही रामाला मानतोच. ते म्हणतात कृष्ण विठ्ठलाचा अवतार आहे आम्ही कृष्णाला अरे मानतो. आम्ही वाल्मिकींना मानतो. आम्ही नरसिंहाला मानतो. आम्ही वामन जयंती मानतो. आम्ही 24 अवतार मानतो जे आमच्या संप्रदायात सांगितलेले आहेत.
पण हे लक्षात घ्या, आपण अशी माणसं आहोत, मायबाप देव आणि संत याच्या पलीकडे कोणाच्या चरणावर मस्तक नाही ठेवायचं. स्वाभिमानाने सेल्फ रिस्पेक्ट असलीच पाहिजे दादांना. मी तुम्हाला सामर्थ्याने सांगते, 4 पुरुषार्थ आपण मानतो, तुम्हा सगळ्यांना माहित आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म टिकवा, मोक्ष चरणाशी आहे. अर्थ मिळवा, काम चरणाशी आहे. सोपं करून सांगते. धर्म टिकवला तर मोक्षाची काळजी करू नका, जगाचा मालक तुम्हाला न्यायला येतोय. आणि सगळ्यात मोठा धर्म म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. अर्थाचं म्हणाल, पैसा कमवा दादांनो, पैशाला कमी समजू नका. नोकरी जर सरकारी असेल तर पोरगा किती बी ढोलान किती बी काळा असू द्या, बायको नाजूक आणि गोरीच भेटती. पैसा बोलताय बाई, कशाला कमी समजतोस त्याला? बिनधास्त कमवायचा दादा. आणि वय आहे तोपर्यंत पैसा कमवून घ्या, नाव लौकिक करा, समृद्धी मिळवा. लक्षात ठेवा दादांनो, पैसा माणसाला बदलत नाही, कधीच नाही. लक्ष्मी ती नारायणाची पत्नी आहे. पण एक मात्र आहे, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. हे लक्ष्मीचं सामर्थ्य आहे. व्यक्ती मूळतः तसा असतो, फक्त पैसा नाही म्हणून गप असतो. पैसा आला की त्याचं खरं स्वरूप जगाला दिसतं. लक्ष्मी माणसाचं मूळ व्यक्तिमत्व समोर आणते. मग लक्ष्मी असून